तर डोंबिवलीच्या शास्त्रीनगरमधील पालिकेचं रुग्णालय पुन्हा वादात सापडले। पालिकांची संमती न घेता अल्पवयीन मुलीची गर्भधारणा चाचणी केल्याचा आरोप आहे। भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रेंचा हा आरोप आहे। दरम्यान शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये 3 वेळा अल्पवयीन मुलीची गर्भधारणा चाचणी केली। शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये मुलीची गर्भधारणा चाचणी पॉझिटिव्ह आली, तर खासगी रुग्णालयामध्ये मुलीची गर्भधारणा चाचणी निगेटिव्ह आल्याचा कुटुंबाचा दावा आहे। केडीएमसी आयुक्तांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेत। आरोग्य मुख्य अधिकाऱ्यांकडून संबंधित डॉक्टरांची चौकशी सुरू आहे। बिन कमी असल्याच्या तक्रारीवरून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्या होत्या। ऍडमिट झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची ट्रीटमेंट करताना त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट तिच्या आईवडिलांचा कन्सर्न न घेता प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे असल्याचं तिच्या पालकांना आणि त्या मुलीला पेशंटला स्वतःला या आरएमओनी सांगितलं। त्याच्यानी या परिवाराला मोठ्या प्रमाणात धक्का बसला आणि धक्का बसल्यानंतर जेव्हा बाहेर या प्रेग्नन्सीच्या टेस्ट केल्या तर त्या टेस्ट पूर्णपणे निगेटिव्ह आल्या आणि असा धक्कादायक प्रकार शास्त्रीनगरमध्ये रुग्णालयामध्ये घडलेला आहे। डॉक्टरांवरती कडक कारवाई करण्याचे आदेश काल स्थायी समितीच्या सदस्यांकडून आयुक्तांना दिलेले आहेत। तिला कन्फर्मेशनसाठी सोनोग्राफी करण्याचा सल्ला देण्यात आला होता, तर त्यावेळेला तिच्या आई वडिलांचा असा आरोप आहे असं कळतं की त्यांनी प्रायव्हेटमध्ये पण काही चाचण्या केल्या आणि तिथे त्या निगेटिव्ह आल्या असं त्यांचं म्हणणं आहे। तर या सर्व प्रकरणाच्या अनुषंगाने आम्ही नक्की काय झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या डॉक्टरांचा काही दोष आहे का हे सगळं तपासण्यासाठी आम्ही कमिटी गठीत केलेली आहे आणि त्या कमिटीचा जो निर्णय येईल त्याप्रमाणे दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। बावनकुळेंना सोशल मीडियावरून अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। मनोज जरांगेंचे समर्थक त्रिशूल पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। जालन्याच्या सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर मुंबई गोवा महामार्गावरील रायगडच्या नागोठण्यामध्ये सर्व्हिस रोडवरील खड्डे पेवर ब्लॉकनं बुजवण्याचं काम सुरू आहे। मात्र पेवर ब्लॉकनं खड्डे बुजवण्यात मनसेनं विरोध केला। दरम्यान मंत्री आदिती तटकरे यांनीही बैठकीमध्ये खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉकचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या आहेत। मात्र तरीही पेवर ब्लॉकनं खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। काही वेगळ्या पद्धतीचं त्याच्यामध्ये एक नवीन रॉ मटेरियल त्याच्यामध्ये येतं ज्याच्यातून खड्डे बुजवता येत असतात आणि ते पेवर ब्लॉक पेक्षा जास्ती प्रमाणामध्ये तिथं तग धरू शकेल आणि पावसाळ्याच्या कालावधीमध्ये हा जो नाहकचा त्रास खासकर नागोठण्याचा जो परिसर आहे तो असेल, सुकेळीच्या थोडा अलीकडचा असेल, कोलाडच्या इथला खाली झालेला रस्ता असेल, इथल्या ज्या परिसरामध्ये आहे तर तिथं साधारणपणे पेपर ब्लॉकचा वापर न करता त्यांनी ह्या नवीन मटेरियलचा वापर करून ते खड्डे बुजवण्यात यावे जेणेकरून ते जास्ती प्रमाणामध्ये तिथं टिकू शकतील। मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की मीटिंग घेऊन सांगितलं होतं की पेवर ब्लॉकचा वापर करू नये, तरी देखील पेवर ब्लॉकचा तुम्ही जर पाहत असाल 2 दिवस झाले प्रचंड प्रमाणात ते पेवर ब्लॉकचा वापर करतात। मंत्री महोदयांचा देखील आदेश हे पाळत नसतील तर सामान्य जनतेचा आदेश हे काय पाळणार, हा आम्हाला पडलेला एक प्रश्न आहे। एवढे खड्डे पडलेले आहेत की प्रचंड प्रमाणात खड्डे पडले, नवीन रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत। तुम्ही जर बघाल तर हा नवीन ब्रिज बंद ठेवला आहे कारण ब्रिजला तडा गेलाय हा आणि ह्या कामाला कोकणातील जनता, या रायगडमधली जनता कंटाळलेली आहे। तर मुंबईमध्ये घर भाड्यानं मिळत नसल्यानं मराठी तरुणी आक्रमक झाल्या। गावाकडून आलेल्या बॅचलर्सला घर भाड्यानं देत नसल्यानं तरुणीनं संताप व्यक्त केला। मुंबईमध्ये रेंट परवडत नसल्यानं आम्ही कुठं राहायचं, संतप्त सवाल तरुणीनं केला। मराठी लोकांनी नालासोपारा आणि मीरा रोडमध्येच राहायचं का? दरम्यान घर नाकारणं यावर सरकारनं कायदा बनवला पाहिजे अशी मागणी मनसेच्या नयन कदम यांनी केली। मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणं हे आता मुंबईमध्ये आम्ही सर्रास बघतो आणि त्याच्यावरती आम्ही मनसे स्टाईलने उत्तरं पण देतो। आता त्या मुलीला, त्या ॲक्टरला का घर नाकारलं तिची समोरची बाजू मला माहीत नाही आहे। तिकडे भाडं पण वर्सोवाल्याचं काहीतरी तो व्हिडिओ आहे, तिचं समोरची बाजू मला माहीत नाही। पण कसं आहे की घर नाकारणं हा तर पहिली गोष्ट, ह्याच्यावरती सरकारने कायदा बनवला पाहिजे। आणि मराठी माणसासाठी असं का होतं, एक घटना आता ॲक्टर आहे म्हणून तुम्ही ही घटना उचललेली आहे, बाकी मुंबईत अशा घटना घडत राहतात। त्याच्यासाठी आवाज उचलणारा एकमेव पक्ष आहे आणि एकमेव माणूस आहे माननीय राजसाहेब ठाकरे।